हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आगा खान पॅलेसमध्ये. सो आगा खान पॅलेसमध्ये मी स्वतंत्र, माझ्याबरोबरच वैभव सर, किशोर सर आणि आफ्रिदी सर हे आपल्याला जॉईन करणार आहेत. 2 ऑक्टोबरच्या निमित्ताने आपण या आगा खान पॅलेस संदर्भात माहिती करून घेणार आहोत. आगा खान पॅलेसचं आपल्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेळोवेळी वैभव सरांनी वेगवेगळ्या क्लासेसच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला असेलच. या व्यतिरिक्त आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत आपल्या इकॉनॉमिक्सचे किशोर गोरे सर. याच्यानंतर आपल्यासोबत आपले पडद्यामागचे हिरो, जे तुम्ही कधी बघितलेले नाही आहेत, परंतु संपूर्ण तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑन टाइम पोहोचाव्या यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे आफ्रिदी सर आहेत. सो मित्रांनो, ही आगा खान पॅलेसची वास्तू आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त तुम्हाला मी वास्तू दाखवण्याचा प्रयत्न करतोय. यानंतर वेगवेगळे व्हिडिओज आहेत. या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सगळे लोक तुम्हाला आगा खान पॅलेसचं महत्त्व, यामध्ये महात्मा गांधीजी असतील, कस्तुरबा गांधी असतील किंवा महादेव देसाई असतील, या संदर्भात डिटेल माहिती नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. बघा मित्रांनो, 2 ऑक्टोबर निमित्त म्हणजेच गांधी जयंती निमित्त आपण पुण्यातील आगा खान पॅलेसला आलेलो आहोत. आणि आगा खान पॅलेसचं एकंदरीत आपल्या इतिहासामध्ये काय महत्त्व आहे, आगा खान पॅलेस संदर्भात कोणकोणत्या गोष्टी आपल्याला एक भारतीय म्हणून माहिती पाहिजेत, या सगळ्या गोष्टी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, हे आगा खान पॅलेस किंवा ही आगा खान पॅलेसची इमारत आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा आगा खान पॅलेसच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर आहे. आपली पूर्ण टेक्स्टबुक सुपर कोचिंगची टीम या आगा खान पॅलेसला आज आलेली आहे. आणि आगा खान पॅलेसमध्ये आज खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील. सो आज टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला कंटिन्युअसली अपडेट करत राहायचं आहे. खूप सारे व्हिडिओज आगा खान पॅलेस संदर्भात तुम्हाला आज या ठिकाणी बघायला मिळतील. सो आगा खान पॅलेसचं एकंदरीत स्ट्रक्चर कसं होतं, हा आगा खान पॅलेस कधी बांधला गेला, भारत सरकारला हा आगा खान पॅलेस कधी हस्तांतरित करण्यात आल्या, अशा खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये तुम्हाला मिळतील. सो मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंगसोबत कंटिन्यू लाईव्ह राहा आणि संपूर्ण ऐतिहासिक माहिती आगा खान पॅलेसबद्दल नक्की जाणा. आज आपण आगा खान पॅलेसला भेट देण्यासाठी आलेलो आहे, कारण आज 2 ऑक्टोबर आहे आणि आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. महात्मा गांधी यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आपण सगळी जी फॅकल्टी आहे ती सगळी फॅकल्टी इथे आलेलो आहे. तुम्ही जे समोर बघत आहे ते आगा खान पॅलेस आहे. आणि हे जे आगा खान पॅलेस आहे ते पुणे या ठिकाणी स्थित आहे. पुणे या ठिकाणच्या मध्यवर्ती भागामध्ये हे प्रचंड मोठी इमारत आपल्याला पाहायला मिळते. तिचा हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि जर तुम्ही इथे आला तर पुण्याची जी रहदारी आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एका निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण आलो याचा अनुभव तुम्हाला इथे घेता येईल. अतिशय सुंदर वातावरण आहे आणि सोबत आपल्या देशाचा जो समृद्ध वारसा आहे तो सुद्धा आपल्याला इथे अनुभवता येणार आहे. तुम्ही माझ्या मागे जी इमारत बघत आहात ते आहे पुण्यातलं प्रसिद्ध आगा खान पॅलेस. विद्यार्थी मित्रांनो, हे जे आगा खान पॅलेस बांधलेलं आहे ते एकूण 19 एकरमध्ये म्हणजे 19 एकरमध्ये बांधलेलं आहे. आणि ही जी इमारत आहे ते इमारतीचं बांधकाम क्षेत्र जे आहे ते 6 एकरच्या आसपास आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी इमारत आहे ती तुम्हाला खूप सुंदर वाटत असेल, पण ही तुम्हाला सुंदर का वाटते? कारण ही बांधलेली आहे इंडो युरोपियन स्टाईलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, भारत देशामध्ये अशा अनेक इमारती आहेत ज्या इंडो युरोपियन आर्किटेक्चरमध्ये बांधलेल्या आहेत. ब्रिटिश भारत देशामध्ये आल्यानंतर हे जे आर्किटेक्चर आहे हे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये पाहायला मिळतं. मग आता हे आर्किटेक्चर तुम्हाला कुठे कुठे पाहायला मिळेल? तर हे आर्किटेक्चर तुम्हाला पाहायला मिळतं आपल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसची जी इमारत आहे ते सुद्धा याच आर्किटेक्चरमध्ये बांधण्यात आलेली आहे. त्यानंतर बडोद्याचं जे लक्ष्मी पॅलेस आहे हे लक्ष्मी पॅलेस सुद्धा याच आर्किटेक्चरमध्ये बांधण्यात आलेलं आहे. त्यानंतर मैसूर पॅलेस सुद्धा याच आर्किटेक्चरमध्ये बांधण्यात आलेला आहे. आणि कलकत्त्याला सुद्धा एक इमारत तुम्हाला पाहायला मिळते, ती इमारत सुद्धा याच आर्किटेक्चरमध्ये बांधण्यात आलेली आहे. मग आता या आर्किटेक्चरचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे? तर बघा, उंच छप्पर म्हणजे तुम्ही खालून वर बघितलं तर उंच उंच इमारत तुम्हाला पाहायला मिळेल. प्रचंड मोठ्या खिडक्या, ठीक आहे, उंच जिने आणि उंच कमानी हे या आर्किटेक्चरचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि हे सांगण्याचं कारण आहे की आपला जो हिस्ट्रीचा सिलेबस आहे त्यामध्ये आर्ट अँड कल्चर नावाचा जो टॉपिक आहे त्यामध्ये हे आर्किटेक्चर आपण पाहत असतो. ही जी इमारत तुम्ही बघत आहात तर ही जी इमारत आहे याच्यामध्ये महात्मा गांधींना 1942ला नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. 1942ला आपल्या देशामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात एक प्रचंड मोठं आंदोलन उभं राहिलं होतं आणि ते आंदोलन होतं क्विट इंडिया मुवमेंट. आणि या क्विट इंडिया मुवमेंटच्या वेळेस गांधीजी, त्यांची पत्नी कस्तुरबा गांधी, त्यांचे सेक्रेटरी यांना याच इमारतीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. 1942 मध्ये जेव्हा आपल्या देशामध्ये क्रिप्स मिशन आलं होतं तेव्हा क्रिप्स मिशनच्या सोबत सुद्धा गांधींनी जी भेट घेतली होती ती आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या संदर्भातच घेतलेली होती. तर त्या गोष्टीचा सुद्धा संदर्भ या इमारतीशी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या इमारतीमध्ये तुम्ही जर कधी भेट दिली तर गांधीजींच्या जीवनाशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तसेच भारताचा जो हिस्टॉरिकल जो समृद्ध असा वारसा आहे
तो सुद्धा तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. आज 2 ऑक्टोबर या दिवशी गांधीजींचं जे भारताच्या प्रती समर्पण होतं आणि गांधीजींचं जे योगदान होतं भारताला उभं करण्यामध्ये, त्या सगळ्या गोष्टीसाठी मी गांधीजींना मानाचा मुजरा करतो, मानाचं अभिवादन करतो. सुलतान मोहम्मद शहा आगा खान तिसरे यांनी 1892 मध्ये या वास्तूचं बांधकाम केलं होतं. या वास्तूचं बांधकाम करण्यामागे त्यांचा जो मोटिव्ह होता, जे उद्दिष्ट होतं ते म्हणजे दुष्काळातील कामगारांना मदत करणे. 1892 ला जी वास्तू यांनी बांधकाम स्वरूपात तयार केली, ही वास्तू भारत सरकारला हस्तांतरित केली होती 1969 मध्ये. सो ही डेट जी आहे, ही डेट पण आपल्यासाठी महत्वाची आहे. या व्यतिरिक्त भारत छोडो आंदोलनादरम्यान महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांना 2 वर्षांसाठी ह्याच वास्तूमध्ये ठेवण्यात आलं होतं. यामध्ये त्यांचं समाधीस्थळ नेमकं कुठे आहे ते समाधीस्थळही आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर वैभव सरांच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल 1942चं क्रिप्स मिशन. या 1942च्या क्रिप्स मिशनचा आपला पॉलिटीमध्ये एक संदर्भ आहे, कारण 1942चं जे क्रिप्स मिशन आपल्या भारतामध्ये आलं होतं, हे स्वतंत्र राज्यघटनेच्या निर्मितीचा मसुदा घेऊन आपल्या भारतामध्ये आलं होतं, बरोबर आहे, जो की आपण फेटाळला होता. तो एक नंतरचा मुद्दा आहे. परंतु ह्या वास्तूच्या बाबतीत जर तुम्ही बघाल तर यामध्ये इटालियन, इस्लामिक, ब्रिटिश अशा वेगवेगळ्या डिझाईन म्हणजे वेगवेगळ्या स्थापत्य कौशल्य इथे आपल्याला बघायला मिळतं. आणि ह्या वास्तूला राष्ट्रीय सर्वेक्षण पुरातत्व विभागाने 2003 ला राष्ट्रीय स्मारक म्हणून देखील घोषित करण्यात आलेलं आहे. सो असं हे आपलं आगा खान पॅलेस. आज गांधीजींच्या जयंतीनिमित्त आपण ह्या आगा खान पॅलेसला या ठिकाणी आलेलो आहोत. या आगा खान पॅलेस संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या सिरीज मध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो जे कुठले वेगवेगळे व्हिडिओज या सिरीज मध्ये तुम्हाला बघायला मिळतील, ते सगळे व्हिडिओ येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्हाला इतिहासाच्या अभ्यासामध्ये फायदेशीर ठरतील. एमपीएससी युपीएससीच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण एक सिरीज आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न केला आहे, ती म्हणजे लाईव्ह स्वरूपात. सो इथून पुढे आपण जाऊयात आता वैभव सरांकडे. मग वैभव सर महात्मा गांधीजींसंदर्भात, आगा खान पॅलेस संदर्भात आणखी नवनवीन गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. चला, आगा खान पॅलेसच्या आतमध्ये जाऊन आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती जाणून घ्यायची आहे. एकंदरीत आगा खान पॅलेस आतमधून आहे कसं, वैभव सर आपल्या सगळ्यांची वाट बघतायत आगा खान पॅलेस संदर्भात. सुरुवातीला या ठिकाणी महात्मा गांधी म्युझियम आहे. आगा खान पॅलेस या संदर्भात काही इम्पॉर्टंट अपडेट आपल्या सगळ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर आपण पुढे जाऊयात. हा आगा खान पॅलेसच्या आजूबाजूचा परिसर आहे. हा परिसर आपण या ठिकाणी बघत असाल. या ठिकाणी वैभव सर आपल्या सगळ्यांची वाट बघत आहेत. इथून आपण करणार आहोत सुरुवात गॅलरी नंबर 1 पासून. येस वैभव सर, आपण आगा खान पॅलेसमध्ये आहे आणि आगा खान पॅलेसच्या आतला जो भाग आहे तो आपण पाहतोय. मी आता हाच विचार करत होतो की हा 1942चा काळ आहे आणि 1942चा हा जो काळ आहे, तर हा जो काळ आहे तो भारताच्या इतिहासामध्ये अतिशय गुंतागुंतीचा काळ आहे. म्हणजे 1939 मध्ये आपल्या देशामध्ये जी प्रांत होती छोटी छोटी, तर त्या प्रांतातल्या सरकारांनी राजीनामे दिले होते. गांधीने 1940ला वैयक्तिक सत्याग्रह जे आहे ते सुरू केले होते आणि मग 1942ला भारत देशामध्ये मोठं आंदोलन सुरू झालं. ते होतं क्विट इंडिया मुवमेंट. आणि त्या क्विट इंडिया मुवमेंटमध्ये ऑपरेशन झिरो ओव्हरच्या नावाखाली गांधींना अरेस्ट करून इथे ठेवण्यात आलेलं होतं. तर चला आपण बघूया की नेमका हा जो परिसर आहे, परिसर कसा आहे. ही जी पहिली जी रूम आहे, ती पहिल्या रूम मध्ये तुम्हाला गांधींचं जे मेमोरियल आहे ते मेमोरियल तुम्हाला पाहायला मिळत आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये गांधींचे फोटोज आहेत, कारण गांधींचा 2 वर्षाचा जो काळ आहे या ठिकाणी 1945 पासून तर पुढचा जो काळ आहे, काळातली जी रणनीती आहे ते रणनीती ठरवण्याचं काम या आगा खान पॅलेस मधून झालेलं होतं. गांधी, त्यांचे सेक्रेटरी, त्यांच्या सुविद्य पत्नी सुद्धा याच ठिकाणी नजरकैद म्हणून ठेवण्यात आलेल्या होत्या. 1942 पासून पुढचा जो कालखंड आहे, म्हणजे क्रिप्स मिशन असेल, तिथून पुढची जी राजाजी फॉर्म्युला असेल, त्यानंतर मग देसाई लियाकत अली करार असेल किंवा वेव्हेल कमिशन असेल, ह्या सगळ्या घडामोडीशी संबंधित असलेलं हे ठिकाण आहे. आणि आम्ही इथे आलो तर आम्हाला इथे आल्यानंतर इतिहासाच्या कुशीमध्ये गेल्यासारखं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या इतिहासामध्ये गांधींचं जे योगदान आहे ते अनन्यसाधारण आहे. म्हणजे 1920 मध्ये खऱ्या अर्थाने गांधींची जी एंट्री आहे ती भारताच्या नॅशनल लेवलवरच्या राजकारणामध्ये होती. 1920 पासून संपूर्ण भारताचा जो लढा आहे तो नॅशनल लेवलला गेला, भारताच्या तळागाळातला. आणि प्रत्येक पार्श्वभूमीचा जो माणूस आहे तो आंदोलनामध्ये सहभागी झाला आणि भारताचं जे आंदोलन आहे ते खऱ्या अर्थाने नॅशनल झालं. तर हे जे आंदोलन आहे ते खऱ्या अर्थाने नॅशनल करण्यामध्ये जर सर्वात मोठी कोणाची भूमिका असेल तर ती बापूंची आहे. बापूंनी भारताला एक वेगळा आकार दिला आणि भारताला राष्ट्र म्हणून उभं केलं. तर ही जी गोष्ट आहे ती आपल्या देशासाठी अनन्यसाधारण आहे. एक व्यक्ती म्हणून आपण गांधींच्या
या आजच्या दिवशी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. गांधीजींनी केवळ राष्ट्रीय लढ्याचं नेतृत्व केलेलं नाही आहे, तर उद्याचा जो भारत आहे तो उभा राहिला पाहिजे, तो अहिंसेच्या माध्यमातून उभा राहिला पाहिजे, तो एकसंध भारत असला पाहिजे, यासाठी सुद्धा गांधीजींचं प्रचंड मोठं योगदान आहे. जर आपण बघितलं तर जे नॅशनल मुवमेंट झालं, नॅशनल मुवमेंटमध्ये गांधींनी जो कार्यक्रम दिला होता, तो कार्यक्रम तुम्ही कधी ऑब्झर्व्ह केला का? त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या? हिंदू मुस्लिम एकता, स्त्री सक्षमीकरण, त्यानंतर हरिजन सेवा म्हणजे अस्पृश्यता निर्मूलन, यासारखे कार्यक्रम जे आहेत गांधींनी प्रत्येक आंदोलनाच्या माध्यमातून राबवले. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा की हे जे कार्यक्रम आहे ते राबवण्याचा हेतू काय असेल? तर भारत देशामधून अस्पृश्यता निर्मूलन झालं पाहिजे, स्त्री सक्षम झाली पाहिजे. भारताची 50% लोकसंख्या जर सक्षम नसेल तर भारत उद्या मोठी महासत्ता कशी होणार आहे? भारत अहिंसेच्या मार्गाने गेला पाहिजे, कारण भारत हा प्रचंड डायव्हर्स कंट्री आहे. जर या इथल्या लोकांचा जर हिंसेवर विश्वास असला तर हे लोक उद्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा हिंसा करेल. हा देश एकसंध राहणार नाही, हा तुटेल. म्हणून गांधींनी अहिंसेच्या बेसवर किंवा अहिंसेच्या प्लॅटफॉर्मवर हा नवीन देश जो आहे तो उभा राहिला पाहिजे, तो चिरकालीन टिकेल, ही त्यांची आयडिओलॉजी होती आणि ती खरी ठरली. आज आपण आपल्या ज्या मागण्या आहेत त्या अहिंसेच्या मार्गाने आपल्या सरकारसमोर मांडतो आणि भारत हा जो देश आहे, हा भारत देश हा एकसंध राहिला. त्यामध्ये गांधींची ही जी आयडिओलॉजी आहे ती सर्वात महत्वाची आहे. गांधींच्या आयडिओलॉजीमध्ये पुन्हा एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे नई तालीम. आपण अभ्यासामध्ये नई तालीम नावाचा जो कन्सेप्ट आहे तो शिकतो. ही नई तालीम काय होती? तर यामध्ये जे ग्राम आहे म्हणजे जे खेडा आहे ते सशक्त झालं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही इथे बघू शकता गाव जे आहे ते गाव सशक्त झालं पाहिजे. त्यासाठी कुटीर उद्योगावर आधारित जे एज्युकेशन आहे ते गावातल्या मुलांना मिळालं पाहिजे, जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे होतील. आणि हे जे एज्युकेशन आहे ते पूर्णपणे मातृभाषेतून मिळालं पाहिजे. ग्राम उद्योग आर्थिक समानता म्हणजे गावातच उद्योग उभे केले पाहिजे, गावाला सक्षम बनवलं पाहिजे. शिक्षणाचा प्रसार गावातच झालेला पाहिजे, मातृभाषेतून हे एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे. अस्पृश्यता निर्मूलन गावामध्ये झालं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर सत्य अहिंसा या मार्गाने आपण गेलो पाहिजे, जेणेकरून उद्या आपण एक सक्षम राष्ट्र म्हणून उभे होऊ. आणि हे गांधींचं जे योगदान आहे ते प्रचंड आहे, जे भारत देशातल्या बऱ्याचशा लोकांना हा जो अँगल आहे तो माहिती नाही. तर हा अँगल माहीत व्हावा हाच या आपल्या व्हिडिओचा उद्देश होता. आणि गांधींची जी आयडिओलॉजी आहे ती त्यांच्या जन्मदिनी संपूर्ण भारत देशापर्यंत जावी, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत जावी, हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश होता. आणि ही जी रूम तुम्ही बघत आहात ही रूम महात्मा गांधीजींची रूम आहे. ज्यावेळेस त्यांना इथे अरेस्ट करून ठेवलं होतं, समोर तुम्हाला त्यांची खुर्ची दिसत असेल, त्यांची गादी आहे आणि त्यांच्या उपयोगाच्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. महादेवभाई देसाई यांना 1942च्या क्विट इंडिया मुवमेंटच्या दरम्यान इथे नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. महादेवभाई देसाई गांधींचे सेक्रेटरी होते. प्रत्येक वेळेस गांधींच्या सोबत ते सावलीसारखे राहायचे. महादेवभाई देसाईंचं गांधींच्या जीवनामध्ये जर आपण कॉन्ट्रीब्युशन म्हटलं तर गांधींनी हिंद स्वराज नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. ते गुजराती भाषेमध्ये लिहिलं होतं आणि त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करण्याचं जे काम आहे ते श्री महादेवभाई देसाई यांनी केलेलं होतं. गांधीजींच्या संदर्भातली जी जीवनी आहे म्हणजे 1917 पासून त्यांनी गांधींच्या संदर्भातली टिपणं काढायला सुरुवात केली होती आणि जोपर्यंत ते जिवंत होते म्हणजे 1942 पर्यंत त्यांनी गांधीजींच्या जीवनातल्या प्रत्येक दिवसातलं जे कार्य आहे ते नोट करून ठेवले. पहा, या आगा खान पॅलेसचं स्वातंत्र्य चळवळीमध्ये अत्यंत असं महत्व आहे, कारण गांधीजींनी स्वातंत्र्य पाहिजे परंतु ते अहिंसात्मक मार्गाने असं म्हटलं होतं आणि त्याच वेळेस 1942 मध्ये क्विट इंडिया मुवमेंट सुरू केली होती. याच छोडो भारत आंदोलनामध्ये महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधींचे जे सेक्रेटरी होते महादेवभाई देसाई यांना बंदिवासात जे ठेवण्यात आलं होतं ते या पुण्यातल्या आगा खान पॅलेसमध्येच ठेवण्यात आलं होतं. आणि याच आगा खान पॅलेसमध्ये महात्मा गांधींच्या पत्नी सौभाग्यवती कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधींचे जे सेक्रेटरी होते महादेवभाई देसाई यांचं जे देहांत आहे किंवा यांचा मृत्यू याच पॅलेसमध्ये झालेला होता. तर ही इन्फॉर्मेशन आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. 1920 पासून गांधीजी नॅशनल पॉलिटिक्समध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्यानंतर गांधींनी देशभर दौरे केलेले आहेत. तर गांधीजींच्या संदर्भात भरपूर अशी ठिकाणं आहे की जी आपण तिथे जाऊन ती पाहू शकतो. त्यामध्ये आगा खान पॅलेस आहे, सेवाग्रामचा जो आश्रम आहे तो आहे, अहमदाबादच्या जवळ कोचराबचा आश्रम आहे, त्यानंतर अहमदाबादच्या जवळ साबरमतीचाही आश्रम आहे की 1930 पर्यंत गांधींनी साबरमती आश्रम जो आहे तिथूनच संपूर्ण जे राष्ट्रीय लेवलवरचं जे राजकारण आहे त्याचं नेतृत्व केलं. इथे तुम्हाला श्रीमती सरोजिनी नायडू यांना सुद्धा 1942च्या आंदोलनामध्ये इथेच नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं
आणि श्रीमती सरोजिनी नायडू जे आहे त्यांचं भारताच्या इतिहासामध्ये प्रचंड मोठं योगदान आहे. 1925च्या कानपूरच्या अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष राहिलेल्या आहे. इथे भारताचं जे राजकारण आहे किंवा अहिंसेच्या मार्गाने जो सत्याग्रह आहे तो कशा पद्धतीने होत होता त्याचा एक प्रतिकात्मक स्टॅच्यू इथे ओपन करण्यात आलेला आहे. तर आपण सरोजिनी नायडू यांच्यावरती होतो. सरोजिनी नायडूंनी 1925च्या कानपूर अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. त्यांना कैसर ए हिंद हा जो किताब आहे तो सुद्धा ब्रिटिश गव्हर्नमेंटने बहाल केला होता, परंतु तो त्यांनी नाकारला. 1930च्या धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व सुद्धा सरोजिनी नायडू यांनी केलेलं होतं. तर 1942च्या जेव्हा लढ्यामध्ये जेव्हा त्यांना अरेस्ट करण्यात आलं तेव्हा सुद्धा त्यांना इथेच ठेवण्यात आलेलं होतं. मित्रांनो बघा, जी क्विट इंडिया मुवमेंट होती म्हणजे भारत छोडो आंदोलन जे होतं, या आंदोलनादरम्यान 2 वर्ष महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांना नजरबंद करून ठेवण्यात आलं होतं. सो ऍक्च्युली झालं असं की 15 ऑगस्ट वर्ष 1942ला हृदय विकाराच्या झटक्याने महादेव देसाई यांचं निधन झालं होतं आणि कस्तुरबा गांधी यांचं निधन झालं होतं 22 फेब्रुवारी 1944ला. सो त्यांची जी समाधी आहे मित्रांनो, ती समाधी ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. ती समाधी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत आपण महात्मा गांधींच्या आयुष्याशी निगडीत ज्या कुठल्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला. सो हा एक व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ह्या ठिकाणी लिहिलेलं सुद्धा आहे की 15 ऑगस्ट 1942ला महादेव देसाई यांचं निधन झालं होतं आणि 22 फेब्रुवारी 1944ला कस्तुरबा गांधी यांचं निधन झालं होतं. तर मित्रांनो, यांच्या संदर्भात आणखीन काही महत्वपूर्ण गोष्टी ह्या आतमध्ये दडून आहेत. म्हणजे त्यांचं जे समाधी आहे ती इथे ठेवण्यात आलेली आहे. सो ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत असेल, एका बाजूला महात्मा गांधी, एका बाजूला कस्तुरबा गांधी आणि एका ठिकाणी महादेव देसाई यांची समाधी, हे समाधी स्थळ आहे. सो हा एक महत्वपूर्ण पॉइंट आहे, महत्वपूर्ण माहिती आहे जी आपल्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी कामाची ठरेल. सो गांधींच्या संदर्भात बऱ्याच लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात, परंतु एक गोष्ट मात्र ही आपल्याला मानायलाच हवी की गांधींनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या अद्वितीय होत्या. जर आपण त्यांच्या आयुष्याचा विचार करतो म्हटलं तर सर्वात पहिल्यांदा पोरबंदरला जन्म झाला, त्यानंतर केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये बॅरिस्टरचं एज्युकेशन घेण्यासाठी गेले, ते बॅरिस्टर झाले, परंतु प्रामाणिक वकील असल्याने बॅरिस्टरकी चालली नाही म्हणून आफ्रिकेला गेले, 1 वर्षाच्या करारावर गेले आणि गांधींची तिथे इन्सल्ट झाली. विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये ज्यांची इन्सल्ट झाली आणि त्या इन्सल्ट नंतर जग बदललं अशा काही मोजक्या उदाहरणामध्ये गांधी येतात. ज्या ब्रिटिशांचं साम्राज्य संपूर्ण जगावर 52% एरियावर होतं, त्या संपूर्ण साम्राज्यातून गांधीच्याच विचाराने पुढे ते देश स्वतंत्र झाले. 1915ला गांधी भारतामध्ये येतात. तो दिवस अनिवासी भारतीय दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करतो. त्यानंतर पहिलं जे आंदोलन आहे ते 1917चा चंपारण्य आंदोलन आहे, 1918चं अहमदाबादचं स्ट्राईक आहे, त्यानंतर 1918चं जे आहे ते खेडा आंदोलन आहे. पुढे रौलट कायद्याच्या विरोधात गांधींनी सत्याग्रह केला. त्यानंतर मग 1919ला खिलाफत मुवमेंटला दिल्ली या ठिकाणी भरलेल्या परिषदेचे गांधी अध्यक्ष होते. 1920ला असहकार चळवळीचं नेतृत्व गांधींनी केलं, नंतर त्यांना अरेस्ट करण्यात आलं. पुढे 1929च्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला गेला, तर गांधी त्या ठिकाणी उपस्थित होते. 1930ला सविनय कायदेभंगाचं आंदोलन गांधींच्याच नेतृत्वाखाली सुरू झालं, जे जबरदस्त मोठं आंदोलन होतं आणि भारतातला प्रत्येक पार्श्वभूमीचा व्यक्ती त्या आंदोलनामध्ये सहभागी झाला. तळागाळातला माणूस हा राष्ट्रीय आंदोलनामध्ये सहभागी होणे ही गांधींचीच किमया. छोट्या छोट्या आंदोलनाला राष्ट्रीय लेवलवर नेऊन संपूर्ण भारताला ब्रिटिशांच्या विरोधात उभं करण्याची किमया हे केवळ गांधी करू शकले, दुसरं कोणी करू शकले नाही. त्यानंतर मग 1932 मध्ये पुणे करार झाला. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्यामध्ये, ज्या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघाच्या जागी राखीव मतदारसंघाची जी मागणी आहे ती बाबासाहेबांनी मान्य केली. पुढे 1935ला भारत सरकारचा अधिनियम आहे. त्यानंतर पुढे 1937 मध्ये नई तालीम हा जो कार्यक्रम आहे किंवा गांधींचा जो मूलोद्योगी शिक्षणाचा जो कार्यक्रम आहे तो लागू करण्यात आला. त्यानंतर पुढे जर गेलो आपण तर 1940 मध्ये गांधींच्याच नेतृत्वाखाली वैयक्तिक सत्याग्रहाचं आंदोलन सुरू झालं. 1942ला क्विट इंडिया मुवमेंट गांधींच्या नेतृत्वाखाली झाली. 1945ला वेव्हेल कमिशनवर डिस्कशन करण्यासाठी सिमल्याला जी कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती तिथे गांधी उपस्थित होते. फायनली जेव्हा 1947ला आपल्या देशाची फाळणी झाली तेव्हा सगळे नेते सेलिब्रेशन करत होते, पण गांधी कुठे होते? तर गांधी नौखालीला होते, जिथे प्रचंड दंगली उसळल्या होत्या आणि त्या दंगली शांत करण्याचं काम गांधी करत होते.
आणि त्यावेळेस माउंट बॅटन हे जे भारताचे व्हॉइसरॉय होते त्यांनी गांधींच्या संदर्भात असं म्हटलं होतं की आमच्याकडे आर्मी आहे पण आम्ही काही करू शकत नाही, पण गांधी जिथे जात आहेत तिथे दंगली शांत होत आहेत. 1948ला गांधींचा मृत्यू झाला आणि गांधींचा मृत्यू कसा झाला हे तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. ज्या माणसाने त्यांना मारलं का तर हिंदू जो समुदाय आहे त्या हिंदू समुदायाच्या हितासाठी गांधी काही करत नाहीये असा आरोप त्यांच्यावरती केला गेला आणि त्यासाठी गांधींना मारला गेला. त्या गांधींनी मरताना सुद्धा शब्द काढले होते, हे राम. विद्यार्थी मित्रांनो, गांधींची जी आयडियोलॉजी आहे ती समजून घेण्यासाठी पहिले गांधींना वाचणं गरजेचं आहे आणि वाचल्यानंतर आपल्याला हे कळेल की गांधी हे एक अद्वितीय व्यक्ती होते. जगात अशी कुठलीच व्यक्ती नाही की जी परफेक्ट आहे. प्रत्येकामध्ये काही ना काही चुका ज्या आहेत त्या असणारच आहे, परंतु त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कॉन्ट्रीब्युशन किती आहे हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ही टाइमलाईन तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.